परम भाविक होता जाण तयासी नव्हते कर चरण प्रतिष्ठानी तो राहत असे. आतापर्यंत अनेक संतांचे चरण ऐकले. आता कुरुंदास नावाचा एक संत आहे, एक ब्राह्मण कुळाचा आहे आणि तो पैठणमध्ये राहतोय. असा एक संत, या संताचं चरित्र आपलं सावधी करायचं. एक कुर्मदास नामे ब्राह्मण परम भाविक होता जाण तयासी नव्हते कर चरण प्रतिष्ठानी राहत आणि असे. अशा प्रकारे त्या ठिकाणी कशामध्ये हातपाय वगैरे नव्हती असं सांगितलं आहे. आणि तो कुरुंदास परंतु त्या ठिकाणी तो कुठं राहत होता, त्याची कथा कशी आहे ते आपलं ऐकायची म्हणतात. तो सूर्यरती चारण करावया हरिभजन ब्राह्मण वंशी अवतार पूर्ण त्याने घेतला यासाठी. आता या ठिकाणी काय सांगितलं की हा जो कुरुदास आहे हा कोणाचा अवतार आहे, तर त्या अरुणाचा अवतार आहे. आता पण आपण ऐकून आलो आहोत की प्रत्येक संत हे कोणाचा अवतार आहे. आपण त्या ऐकलंय की जयदेव हा व्यासाचा अवतार आहे, नाही का, तुळशीदास हे वाल्मिकीचा अवतार आहे. असे जे अनेक संतांचे आपण चरित्र ऐकले. तुकाराम त्या ठिकाणी प्रत्यक्ष उद्धवाचा अवतार आहे. तसा आता हा कुरुदास आहे तो अरुणाचा अवतार आहे. कोण आहे अरुण हा? आता अरुण हा या ठिकाणी सूर्याच्या रथाचा सारथी आहे, रथ जाणार आहे. आता याची कथा परिचय. अरुणाचा जन्म करताना काय झाला, तो त्यावेळेस सूर्य उगवतो, सुरुवातीला अगदी तांबडा फुटतो होतो. तो तांबडा रंग म्हणजे त्या अरुणाचा आहे. त्याचा जन्म होत असताना तो अर्धवट जन्माला होता, जन्माची वेळ कथा त्याची, आणि त्यामुळे तो लाल झाला होता. आणि तो जो अरुण आहे तो या रथाचा सारथे आणि त्याचाच अवतार हा कुरुद आहे. कारण का अरुणाला पण हातपाय नव्हते, तो अर्धवट जन्माला होता. आणि अशा अरुण त्याचा अवतार हा कुरुदास आहे. याला हातपाय नव्हते असं समोर आले. परी उपजत नाही चरण कर दिवस दिवस झाला थोर तो गावात ऐकून कीर्तन गजर गेला सत्वर त्या ठाई. अशा प्रकारे त्याने जर हातपाय तर नव्हतेच. अरुणाचा अवतार हा, कारण देवाने सगळ्यांसाठी तुम्ही अवतार घ्या आणि जगाचं कल्याण करा. ज्यावेळेस असा प्रकार हातपाय नसलेला सुद्धा हा अनुष्ठान नाही, परंतु त्याला आवड होती कीर्तनाची. ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असेल त्या आवडीने ते कीर्तन ऐकले जात तुला म्हणतात. ते टाळविणे मृदंग वाजती प्रेम भावे वैष्णव गाती हे कोणी हर्ष वाटला चित्ती वैसला प्रीती श्रवणार्थ. अशा प्रकारे ज्या ठिकाणी कीर्तन होतं त्या कीर्तन ठिकाणी ऐकायला गेला. आवड निर्माण झालेली आहे. अनेक लोक जमले आहेत, कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तन तो बसलेला आहे आणि कीर्तन ऐकत असताना काय होतं मना झाली बघा. पंढरी महात्म्या अतिसुरस हस प्रेम वर्णिती हरिदास श्रवण करिता कुर्मदास अति उल्हासे नियमनी. आता कीर्तनामध्ये काय होतं म्हणले, संपूर्ण पांडुरंगाचं वर्णन, पंढरीचं वर्णन, त्याची कथा. आणि अशा प्रकारे त्या कुरुदासाला त्यावेळेस अशी कथा ऐकायला मिळाली, त्याला अत्यंत आनंद आला. पांडुरंगाची कथा आणि पंढरीचं वर्णन काय कीर्तनाला ऐकायला मिळालं, म्हणून त्याला अत्यंत आनंद झाला म्हणतात. मग जोडून या दोन्ही कर तयासी बोले मधुर उत्तर मोने श्री पंढरीस गेलो जर तरी रुक्मिणीवर पाहिन की. अशा प्रकारे आता मनावर विचार केला, हात जोडलेले बाबा, आणि जर का मला अशा पद्धतीने जर प्रत्यक्ष जर पंढरपूर पाहायला मिळालं तर किती आनंद होईल. आता इथं कीर्तन ऐकलं पांडुरंग असं आहे, पंढरपूर असं आहे, हे फक्त ऐकलं म्हणजे, पण जर मी प्रत्यक्ष पाहिलं तर मला किती आनंद होईल असा विचार करू लागले. ऐसे ऐकून या वचन हसू लागले सकळ जण म्हणती तुझ नसती कर चरण कैसा जाशील कळे आता लोकांना सांगितलं मला पंढरपूर पाहा वाटतं, पांडुरंग दर्शन घ्यावंच वाटतं. त्या लोकांना पण आश्चर्य वाटलं. का आश्चर्य वाटलं? अरे हात नाही पाय नाही कसा जायचं म्हणजे आता पुढचे म्हणजे अशा प्रकारे लोक त्याचे तेव्हा निघून लागले, हसू लागले म्हणतात. पक्ष नसता अंडजास व्याक्रमितील गगनास चरण नसता मनुष्यास कैसा चढेल डोंगरी. आता पुन्हा त्या ठिकाणी ग्रंथकारांनी दृष्टांत दिला, ज्या पक्षाला पंकज नाही त्याला आकाशाला उडता येईल का? नाही का? त्याला पाय नाही त्याला चालता येईल का? तशी अवस्था कुरुदासाची आहे. त्याला हात नाही पाय नाही आणि हातात काय म्हणतो मला पंढरपूर भेटायचंय, पांडुरंग भेटायचंय असा विचार म्हणाले आला म्हणला. तरी बधिरासता श्रवण कैसे ऐकावे हरी कीर्तन कंठ वैसला तरी गायन कैसे रीती करावे. मला दृष्टांत दिला ज्याला कानच नाही, कान म्हणजे ऐकायला येत नाही, कान असतात पण ऐकायला येत नसतं. अशा प्रकारे ज्याला ऐकायला येते त्याला कीर्तन किंवा ज्याला बोलता येत नाही त्याला काही
सांगून उपयोग आहे. म्हणजे अशा प्रकारे दृष्टांत लाभतात. फुले पदरी नसता धन सुखी न होती याच जण की विद्याभ्यास नसता पूर्ण कैसा सन्मान होईल आता तयाचा. एखाद्याला काय आवडतं दान धर्म करावा नाही का, पण दान धर्म करायला काही जवळ पाहिजे ना. जवळच काय नाही, हे आवडतं ते करा आवडतं ते करा आवडतं, काय उपयोग आहे. म्हणजे धन नाही, इच्छा वाटते, तसं जी अवस्था ह्याला जावंसं वाटतं पण हात पाय नाही, काय करावं असा विचार करतोय. मन नसता फुल्या दिन तरी कैसे घडेल योग साधन की सद्गुरु कृपा नसता पूर्ण तरी आत्मज्ञान नव्हे की. म्हणजे मन ताब्यात नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. मन जिंकलं नाही किंवा आपलं सद्गुरू नसेल, आपला सद्गुरू जर नसेल आपल्या पाठीशी नाही का, सद्गुरू सारखा हाता पाठ्या की इतर कोण करी, सद्गुरू पाहिजे. आणि आपल्या संतांकडे सद्गुरू पाहिजे, सद्गुरू पाहिजे. म्हणून जर सद्गुरूच नसेल तर तुम्हाला आत्मज्ञान कुठून मिळेल. अशा प्रकारे ग्रंथ करते दृष्टांत सांगतात. देवी तुझला नाही तर कर चरण आणि पंढरीसी करू मनसी गमन हे ऐकून आमुचे मन संशंकित झाले की. अरे या ठिकाणी काम कसं लोक म्हणतात बाबा, अरे तुला तर वाटतं म्हणजे पंढरपुरात जावं, पण तुला हात नाही पाण्यात तुला जाणार आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की तू पंढरपूर कसं जाणार, पांडुरंगाचं कसं भेटली गेला. अशा प्रकारे त्या ठिकाणी लोक त्या बोलतात. आमासी सर्व संपत्ती धन शरीरासही आरोग्य होते जाण परी घडले नाही तीर्थाटन म्हातारपणापर्यंत. आता म्हातारपणापर्यंत आम्हाला काही घडलं नाही. काय घडलं नाही, देवदेव नाही, पंढरपुराला जाता नाही, पांडुरंगाचे नाही, म्हातारपणापर्यंत आम्हाला काहीही कळलं नाही. आता म्हातारपणी आवडतं मावशीला आम्हाला, पण कुठं पाय मावशीला विश्वास नाही, तू चांगले आमच्या म्हातारा हातपाय चांगले नाही, मग पंढरपुरात आवडते, पण काय करावं जाता येत नाही. तशी अवस्था या ठिकाणी झाली म्हणतात. आणि तू वासना धरली आयची परिभरवसा न वाट्या मासी जे कर चरण नाही तर तुझी कैसा जाशील. आणि आपल्याकडे संपत्ती आहे, सगळं शरीर सोडतं आहे, पण आता शरीर साथ देत नाही, आम्ही जाऊ शकत नाही. आता तुला काही नाही, तुझ्याकडं संपत्ती बी नाही, शरीर साथ बी नाही, तू कसं काय जाणार पंढरपूरला. म्हणजे अशा प्रकारे इतर जे भाविक लोक होते त्या करून बोलतात. कुर्मदास म्हणे तयासी नरदेहला दला नायासी येथे न जाता पंढरीसी तरी पुढे 84 चुके. कुरुदासानं काय केलं, कीर्तन ऐकलं होतं. त्या कीर्तनात त्याला कळलं होतं की खरोखर पंढरपूरला गेलं पाहिजे, तरच आपल्या जीवनात सार्थक होतं वगैरे. मग त्याने म्हणतो, अरे म्हणजे काय नरदेह प्राप्त झाला, अगर तुम्ही पंढरपुराला गेला नाही तर काय तुम्ही देहाचा उपयोग आहे नाही का. तीर्थयात्रा केल्या पाहिजे. आणि मग तुम्हाला देवाने एवढं चांगला शरीर दिलं आणि तरी तुम्ही पंढरपुरात जात नाही, म्हणजे पंढरपुरात जाणं ह्याच्यावर सार्थक आहे अशा प्रकारे तुम्हाला बोलतात. ऐसा अनुताप धरून अंतरी तेथून निघाला झडकरी गावापासून कोस भरी खुरडत गेला ते दवापरी. अशा प्रकारे शेवटी तिच्या मनावर निर्धार केला, काही असू द्या मी पंढरपुरात जाणारच असा निर्धार केला. आणि ते खरडत आता पाहतो बरेच वेळा अशी काही माणसं असतात की ती खरडत सुद्धा जातात पंढरपूरला. आता बार्शीत एक माणूस आहे, दररोज आपल्या नाक्यापासून भगवंद्यापर्यंत दररोज पाय दुसरं जातो, दोन्ही पायाला दोन्ही बांधतो आणि म्हातारा पाहिजे जेवायला दररोज अजून जात होती, खरडत होती. अशा प्रकारे जर मनामध्ये इच्छा असेल, जरी दुबळा असलं तरी मनात इच्छा असली की जावं वाटतं. तसंच करून माझ्या मनामध्ये इच्छा झाली, आता आपण पंढरपूरला जायचं आणि म्हणून तो जाऊ लागला. मारुतीच्या देवळात जाऊन उतरला गावात सुधा तृषा लागली बहुत चिंताक्रांत झाला पै. आता गावाच्या बाहेर गेल्यावर पहिलं दिवस मारुती भेटतो नाही का, प्रत्येक गावाच्या बाहेर मारुती मंदिर असतं ते. आणि मग असं खरडत जाता जाता तो मारुतीच्या मंदिरावर गेला. तिथं गेल्यानंतर तहान भूक लागली. आता तहान भूक लागल्यानंतर काय होतं बघूया. म्हणे पंढरीनाथा रुक्मिणी कांता मग सांभाळी तू अनाथा तुझ वाचून बंधू चुलता माय बाप दिसे. आता त्या ठिकाणी मारुतीच्या मंदिरात गेला आणि त्याने भगवंताचं चिंतन करायला, अरे देवा म्हणजे तूच माझा माता पिता बंधू पती तूच आहे, आता मला तहान लागलेली आहे, तूच मला सांभाळावं. अशा प्रकारे करता त्या ठिकाणी तो बोलू लागले, तूच माझा प्राण जीवन कोण सांभाळी भूक तान ऐसे ऐकोनी करुण वचन तो जग जीवन पात्र. अशा प्रकारे अगदी धावा घेतले रे, मला आता कोणी नाहीये, मला तहान लागली भूक लागली आहे आणि म्हणून देवा आता तुझ्याशिवाय मला कोण सांभाळणार आहे असं म्हटलं. धावा केला आणि त्या ठिकाणी पांडुरंगाला यावं लागलं. जो फक्त अंतकळातून त्या ठिकाणी देवाला बोलावतो त्या ठिकाणी देवाला जावं लागतं.
आता ही वार्ता आहे पांडुरंग समजलेले आणि स्वतः पांडुरंग त्या ठिकाणी हजर आले म्हणतात. ख्रिस्ती होनी पंढरीनाथ तेथे पातला अकस्मात कुर्मदासाची वैकुंठनाथ काय बोलत ते देवा. आणि त्या ठिकाणी कुरुदासाला गोडी निर्माण झाली होती, आवड झाली होती, त्यामुळे सारखा ध्यान घेतला होता. हा ध्यान पांडुरंगाला समजला आणि म्हणून त्याला तहान लागली, भूक लागली असं म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक पांडुरंगाचा एक वेशा आपला ड्रेस बदलून किंवा आपला अवतार बदलून त्या ठिकाणी येऊन काय म्हणतात बघा. उमासी नाही कर चरण कोठे करिताची प्रयाण आपुले सांगा नामा विधान मज कारणे यसमयी. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी बघ तुम्हाला हात पाय नाही म्हणजे आता हा पांडुरंग आहे त्यांनी काय केलं सामान्य माणसाला धरलं आहे. स्वतः प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट झाले नाही पण म्हणजे तुम्हाला हात पाय नाहीत आणि तुम्ही कशाला जाता त्यावेळेस म्हणतात माझी इच्छा आहे जाणे मला भेटण्याची इच्छा आहे. अशा प्रकारे पांडुरंगाला प्रत्यक्ष कुरुदास बोलतात. येरू म्हणे पंढरीस इच्छा वाटते जावयास नाव पुसल्या मास तरी कुर्मदास जाणी जे. आता या ठिकाणी जे प्रत्यक्ष पांडुरंग भेटले बरं का त्यांना काही काही अवतार बदलला आहे प्राणाला दूर घेतलेलं आहे. आणि म्हणजे कुठं चालला काय असं म्हणलं तर मला पंढरपुरात जावं असं वाटतं नाही का. तुमचं नाव काय माझं नाव म्हणजे कुरुदास आहे म्हणजे आणि मला पंढरपुरात जावं असं वाटतं. अशा प्रकारे कुरुदास त्या पांडुरंगाला म्हणजे त्या ठिकाणी वेश बदलून आल्या माणसा बोलतात. वचन ऐकोनी श्रीपती संतोषले परमचित्ती म्हण्या नयाच्या संगती लादल्यावर चित्ती निज भाग्य. बरं झालं म्हणजे आम्हाला कोणतं दुर्धार भेटला आम्हाला पंढरपुरात जायचं आहे आमचं भाग्य आहे म्हणले आणि आमच्या त्या भाग्याप्रमाणे आम्ही पंढरपुरात जात आहोत. अशा प्रकारे तो प्रत्यक्ष मानवाचं रूप धारण केला. पांडुरंग म्हणतात बरं जा आम्हाला कोणतं सुख केलं प्रत्यक्ष पांडुरंग बरं काय परंतु आम्हाला कोणतं सुख केलं आहे चला म्हणजे जाऊ आपण. मग कुर्मदास वचन बोलत मी तव कर चरण रहित तुम्हासी आमुची संगत कोण्या उपयोगी पडेल. त्या ठिकाणी कुरुदास म्हणताय आता तुम्ही कसं आहे म्हणजे हातपाय चांगले आहेत तुम्ही जाताना म्हणजे पंढरपुरा पण मला तर काय हातपाय काही नाही म्हणजे मी काही येऊ शकत नाही आम्ही कसं तुमच्या आमची संगत कधी जोडायची म्हणजे अशा प्रकारे कुरुदास त्या पांडुरंगाला म्हणजे त्या माणसाला बोलतात. तुम्ही कोठे करिता गमन सांगा फुले नामा विधान ऐशे ऐकोनी मनमोहन काय वचन बोलिला. आणि त्या ठिकाणी आता दोघांची एकमेकांनी उच्चार गोष्ट वगैरे म्हणजे प्रत्यक्षात कुरुदासाला विचारायला सुरुवात केली आपण कोणात कुठं राहता तुम्ही कसं काय माझ्यावर यायचं म्हणता नाही का. अशा प्रकारे पांडुरंगाला कुरुदास बोलतायत परंतु पांडुरंगाने काय मी पांडुरंग आहे किंवा काही सांगितलं नाहीये सामान्य विषयामध्ये आला आणि म्हणून आपण कोण आहात कुठं चाललात अशा प्रकारे कुरुदास त्या पांडुरंगाला विचारतात. विठोबा ख्रिस्ती मज कारण अवघे बोलती विश्वजन पंढरी श्यामचे दुकान तेतवर जाणे लागते. म्हणजे सामान्य माणूस आहे म्हणजे व्यापारी आहे नाही का माझं नाव विठोबा आहे आणि पंढरपूर आमचं दुकान आहे आणि मी माझ्या दुकानासाठी मी चाललोय म्हणजे मी अशा प्रकारची ओळख त्या ठिकाणी पांडुरंगाने कुरुदासाला सांगितलेली. कुर्मदास म्हणे तया प्रती तुम्ही तो जाल सत्वर गती आम्हासी कैसी संगती लादेलायशे कळे ना. कुरुदास म्हणतायत बरोबर म्हणजे तुमचं दुकान आहे दुकानाच्या उडीत तुम्ही जाताल तुम्हाला हात पाय आहेत तुम्ही जाऊ शकता. आता तुमची आपली संगती कशी जमायची आम्हाला हात पाय नाहीत आम्ही कसं यायचं म्हणजे अशा प्रकारे दोघं एकमेकाला बोलू लागले. मग म्हणे शांडरंगधर आम्हासी जाणे आहे स्थिर देणे घेणे व्यवहार मार्गी करावा लागतो. आणि आमचं कसं म्हणजे पांडुरंग सांगायला सुरुवात केली आम्ही व्यापारी आहोत आम्हाला वाटे येत जाता बरेचसे लोक भेटतात त्यांचं देणे घेणं आमचं असतं काही देणे घेण्याचं त्यामुळे आम्हाला सावकाश जायचं आम्हाला काही घाई नाहीये. अशा प्रकारे पांडुरंग त्या ठिकाणी त्या कुरुदासाला बोलतात. हो सातवार्ध कोस वस्तीस राहतो सावकाश आता तुमच्या संगतीच अंतर्निधीच सर्वथा. अशा प्रकारे आम्ही कोस अर्धभूत चालतो आम्ही आमचे व्यवहार पाहतो त्याप्रमाणे आमच्यावर तुम्ही यावं अशा कुरुदासाला प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी बोलतात. ऐसे बोलता चक्रपाणी कुर्मदास संतोषला म्हणी मग स्वयंपाक करून अध्यक्षणी भोजन घातले तयार. आणि अशा प्रकारे कुरुदासाला बरं वाटलं ठीक आहे म्हणजे तुम्ही सावकाश तुमचे व्यवहार बघत माझ्यावर येणार आहात आनंद आहे म्हणले. आणि त्या ठिकाणी पांडुरंगाने काय केलं त्याला भोजन पण व्हायचं त्याला तहान लागली होती त्याला भूक लागली होती स्वतः पांडुरंगाने सामान्य वेशामध्ये येऊन त्याला अन्नदान दिलं आणि
आणि भाऊ असलेले आणि पुढे निघाले म्हणतात. कुर्मदासा शिराजू नेत्र पांघरावयासी देतो वस्त्र मग मने पंढरी क्षेत्र तेथे भक्त पवित्र नांदती. आणि त्या ठिकाणी पांडुरंगाने काय केलं मग त्याला अंतराला पांघराला दिले बरं का. आणि तुम्ही काय काळजी पडू नका म्हणजे पंढरपुरात सेवा करणारे भरपूर माणसं आहेत, एकमेकांना सहाय्य करणारे आहेत, अन्नदान करतायत, कपडदान करतायत. तुम्ही अशा प्रकारे न चिंता करता तुम्ही त्या वास बोलतात. कुर्मदासासी जग जेठी रात्री बोले गुज गोष्टी मार्गी चालता झाला कष्टी उठा उठी न चालवे. पांडुरंगाने काही संघ सोडले नाहीये. त्यांनी सहित आम्ही टप्प्याटप्प्याने भेटत जाऊ म्हणले आणि रात्रभर मुक्काम करायचा, गप्पा मारायच्या. प्रत्येक पांडुरंग त्या ठिकाणी त्या कुरुदासाबरोबर आहे. कुरुदासाला माहित नाही की हा पांडुरंग आहे म्हणून. एक आपल्याला सामान्य माणूस आहे, बरं झालं म्हणजे एका वेळेस सुख केलाय म्हणून त्या ठिकाणी कुरुदासाला आनंद झाला. दोघं रात्री गप्पा मारायच्या आणि पुढच्या मार्गाला लागायच्या. उदयिक तुम्ही राहाल जेत आम्ही सत्वर येऊ तेत भोजनाविषयी चिंता क्रांत काही न व्हावे मानसी. आता तुम्ही मनामध्ये काही चिंता करू नका, खाण्यापिण्यासाठी काही काळजी करू नका. आम्ही तुमच्यावर आहोत. अगदी पंढरपूरला जाईपर्यंत तुमची खाण्याची पिण्याची राहण्याची व्यवस्था आम्ही करतो. अशा प्रकारे आज काय मनुष्यरूपी पांडुरंग खरं बोलतात. आम्ही हिंडतो या कारण यात्रेशी जाती अनाथ दीन त्यांचा हिरोनी घ्यावा सीन भूक तहान आणि त्या पुसावी. ठिकाणी आता पांडुरंग म्हणतात आमचं काय काम आहे आणि आपले यात्रा करतो बोलतो जे कोणी त्याला अडचण आहे सहकार्य करायचं, अन्न पाणी द्यायचे, आमची सेवा करणं काम आहे. सगळ्यांची सेवा करत जात असतो. अशा प्रकारे पांडुरंग कोण भाषा बोलतात. आईसे बोलता रुक्मिणी पती तू उदया पाच लाग बसती मग कुर्मदासासी उठून प्रीती काय बोलते आता रात्रभर गप्पा मारल्या बरं का. आमचं कामच आहे म्हणजे वाटेल जायचं, सेवा करायची नाही का, आमची कामं करायची. अशा प्रकारे गप्पा मारता मारता सूर्योदय झालाय. आणि सूर्योदय झाल्यानंतर पुढे काय झालं आता हरी सांगा. पंढरीनाथ भगवान की जय. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्राय नमः. ऐसे बोलता रुक्मिणी पती तो उदय पावला बसती मग कुर्मदासासी उठवून प्रीती काय बोले ते देवा. ग्रंथकर्ते श्री संत महिपती या ठिकाणी सांगतायत कुर्मदासाची कथा चालू आहे. कुर्मदासाचा अवतार सांगितला आबानी. अरुण सूर्याच्या रथाचा सारथी. कश्यपाला 2 पत्नी येत्या, कद्रू आणि विनिता. विनितेला 2 मुलं आहेत, गरुड आणि अरुण. गरुड गेला विष्णूच्या वाहनावरती आणि अरुणाला सूर्याच्या रथाला. त्या अरुणाला 2 मुलं आहेत, जटायू आणि संपाती. जटायू गेला राम कार्यासाठी, संपाती गेला वानरांसाठी. म्हणजे अशी त्यांची परंपरा आहे, वंशावळ आहे. आणि त्या असणाऱ्या अरुणाला वाटलं रोजच आपण सारथ्य करतोय, कधीतरी भजन करावं म्हणून ब्राह्मणाच्या वंशामध्ये कुर्मदासाचा अवतार घेतला. त्याला जन्मल्यापासून हात पाय नव्हते, तरी त्याची इच्छा होती पंढरपूरला जावं. आता पैठण आणि पंढरपूर खूप अंतर आहे. एवढ्या अंतरामध्ये जावं, तहान लागली, भूक लागली. पांडुरंग आला. पांडुरंगानं रात्रभर सांगितलं टेन्शन घेऊ नका, तुम्ही जिथं जा तिथं मी आहे. मार्ग दाखवला पांडुरंगाने त्यांना, इथून सरळ जावा, तुम्ही ज्या ठिकाणी मुक्काम करताल तिथं मी संध्याकाळी येतो असं सांगतात. मार्ग दावितो तुम्हासी गमन करावे वेगेसी सायंकाळी विरहाळासी अगत्य येतो सत्वर. पांडुरंगाने सांगितलं. व्यापाराच्या रूपामध्ये पांडुरंग त्याच्यापाशी आले होते कुर्मदासापाशी. कुर्मदासाला सांगितलं जावा म्हणले, रस्ता दाखवला तुम्हाला पंढरपूरचा. तुम्ही रात्री ज्या ठिकाणी ज्या गावात मुक्कामाला थांबचाल मला बी तिथंच यायचंय. फक्त मला व्यवहार करत करत यायचंय, लोकांचं देणं घेणं देत यायचंय. त्यामुळे तुम्ही पुढे जागा, पाठीमागणे येतो असं सांगतात. आयसे म्हणून रुक्मिणी पती अदृश्य झाले सत्वर गती कुर्मदास मार्गा प्रती गमन करीत असे ते देवा. अशा प्रकारे पांडुरंगाने सांगितलं कुर्मदासाला जावा म्हणले पंढरपूरला.
रस्ता दाखवला आणि पांडुरंग गुप्त झाले. काय व्यवहार त्याने देव आहे, त्याला काय करायचे. पण भक्तासाठी हे सगळं करावं लागतं. अदृश्य झाले आणि कुर्मदास आपलं खुरटत पुढे निघाले. अस्तमानापर्यंत जाणे कुर्मदास करी गमन, ग्राम समीप येऊन वाट पाहे द्विजांची. कुर्मदास सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळ्यापर्यंत प्रवास करत होते आणि गावाच्या जवळ आले की ते व्यापाराची वाट बघत होते. आपल्याला जो भेटला होता हे गावातच भेटलं होतं, मारुतीच्या मंदिरामध्ये पैठणमध्येच भेटलं होतं द्विज ब्राह्मण. तिथून कुर्मदासाची संगत धरली त्यानं आणि कुर्मदास पुढे गेलाय. गावाच्या जवळ गेली की याची वाट पाहत होते. असं सांगतो तो सत्वर येवो निघन निळ तैसाची केला प्रतिपाळ, ऐसा नित्य दिन दयाळ करे सांभाळ तयाचा. मग तो असणारा कुर्मदास मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचला की लगेचच पांडुरंग येत होते पाठीमागून त्या व्यापाराच्या रूपामध्ये आणि त्याला जेवण सगळं त्या ठिकाणी हातरून पांघरून त्याची पाणी द्यायचं सगळी सेवा करत होते. अशा वेळी प्रतिदिन भगवंत त्या कुर्मदासाची सेवा करत करत पंढरपूरला घेऊन निघाले. सन्निध ग्रामीण सेल दरे तेथे निर्माण करी तुझा सत्वर, परिणित भक्तासी शारंग ठर कष्ट निधी सर्वता. कुर्मदास निघत होता पण काय वेळेला कसं असतं महाराज, गावात नसतं 15-20 किलोमीटर दूरदूरांतरावर ते गाव नसतं. मग ज्या ठिकाणी गावच नाही तिथं भगवंत गाव तयार करत होते तात्पुरतं. माईक कोणासाठी, भक्तासाठी गाव जवळ करत होते आणि त्याला तिथे विश्रांतीसाठी. कारण भक्त आहे तो, भक्तासाठी काही गाव निर्माण करायला काय अवघड आहे. पाण्यामध्ये तो अर्थ निर्माण करू शकतो, गाव छोटस करायला काय भगवंताला अवघड आहे. कुर्मदासासाठी गावाची निर्मिती करून तिथं त्याची सेवा करत होते. असं सांगतात आयच्या रीती चातुर्मास चालता सता कुर्मदास, तो अकस्मात लवळास कार्तिक मासी पातले. पैठणहून कुर्मदास निघाले. 4 महिने प्रवास चालू होता त्यांचा आणि 4 महिने प्रत्येक गावामध्ये पांडुरंग त्यांची सेवा करत होता. कार्तिक महिन्याच्या एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला लवळ नावाचं गाव आहे कुर्डवाडी पंढरपूर रोडवरती आणि त्या लवळ पर्यंत ते कशा तरी कुर्मदास आले. कार्तिक शुद्ध दशमीची यात्रा चालली पंढरीसी, कुर्मदास देखो मानसी चिंता वला ते दवा. कार्तिक महिन्यामधली एकादशी आणि तिचा दशमीचा दिवस होता. त्या दशमी दिवशी कुर्मदास लवळ मध्ये पोहोचले पण त्यांना आता खूप त्रास झाला होता महाराज. एवढ्या लांब खरड घेणं सोपं आहे का. आता त्यांना पुढे जाण्याची ताकद राहिली नव्हती, शक्ती नव्हती आणि सगळे असणारे जे काही भक्त मंडळी होते ती पंढरपूरला निघालेले. कुर्मदासाने पाहिले एकादशी पातळी जवळी मग टोपे तो सोहळा, कर चरणे विन पांगुळा दिन दयाळ अंतरला. कुर्मदासाने विचार केला एकादश उद्याच आहे आणि उद्या एका दिवसामध्ये एवढं अंतर आपल्याला शक्य नाहीये. आपण रोज 2-4 किलोमीटर जाऊ शकतो. आता इथून नाही म्हणलं तरी 50 किलोमीटर आहे पंढरपूर. त्याच्यामुळे आता एवढं अंतर आपल्याला जाणं शक्य नाहीये. उद्या एकादश आली म्हणून कालची कुर्मदासाला वाटले उदय एकादशी वैष्णव जाती घेसी, मी पांगुळ परदेशी निढळ पडलो एकला. विचार केला महाराज कुर्मदासानं उद्या एकादशी आहे आणि एकादशीला सगळे भक्त मंडळी इथून पंढरपूरला जाणार आहे माझ्यापासून, पण मला जाणं होत नाहीये. हात पाय नाही तर इथं मी पडलोय. जाणं होतंय पण उद्याच्या उद्या जाणं होत नाही. एकादशीचा मुहूर्त गेला पुन्हा काय करायचं. त्याच्यामुळे असणारा अवघड कुर्मदासाला वाटू लागला. असते जरी चरणे तरी याच सवे करीतो गमना, आयसा चिंता क्रांत उद्विग्न झाला से मानसी. चिंता वाटली महाराज त्याला, काळजी वाटली मला हात पाय नाही तर
आणि हात पाय नसल्यामुळं मी पंढरपूरला जाऊ शकत नाही. आपल्याला सगळं आहे महाराज, सगळंच आहे, पण आपल्याला जायची इच्छाच होत नाही. ज्याला हात पाय नाहीत, खरडत खरडत शरीरानं तिथपर्यंत आला लवळपर्यंत, पुढे पंढरपूरला जायची तळमळ आहे, पण हात पाय नसल्यामुळे तो जाऊ शकत नाही. म्हणून मनामध्ये चिंता निर्माण झाले. सपळाची सवे जाण पांगुळाशी न करवे गमन, उदराचे कृपणा शिदान देता नाहीची सर्वता. कुर्मदासाने विचार केला, महाराज आपल्याला पायच नाहीत आणि हातही नाहीत. पांगुळ माणूस ज्याला पाय नाही ते असणारा विजेसारखा, चपलेसारखा, म्हणजे फास्ट चालणार आहे का? जो कृपण आहे, धनलोभी आहे, लोभ आहे, तो लोभी व्यक्ती उदार व्यक्ती सारखं दान धर्म करू शकत नाही. उदार व्यक्ती बिनधास्त देतो महाराज, तसं कृपण व्यक्ती देऊ शकत नाही. अशा प्रकारे बोलू लागले की सुधारताची बरोबरी रोगीचे विल कैसिया परी, की भास्कर तेजाची सरी चंद्र कैसी करेल. एखादा भूक लागलेला आहे, खूप भूक लागली त्याला. आता भूक लागल्यावर जेवण वाढल्यावर तो जेवणारच, पण ज्याला रोग झालेला आहे तो त्या क्षुदेच्या माणसासारखं जीवू शकत नाही. सूर्याचा उजेड आणि चंद्राचा उजेड काहीतरी फरक असेल ना. सूर्य जेवढा उजेड देतो तेवढा चंद्र देऊ शकत नाही. म्हणजे ज्याला पाय आहे तो लवकर जाऊ शकतो, पण मला जाणं होत नाही, असं कुर्मदास बोलतात. सुवर्ण मोलाची समानान धातू नाही ती जाण, की पक्वान स्वादाची समान कदान जैसे नाही की. सुवर्ण ही श्रेष्ठ आहे, सोनं, आणि सोन्याची बरोबरी दुसरं कुठलंच धातू करू शकत नाही. तांबे पितळ सोन्याची बरोबरी करते का? पक्वान नाही. सुंदर अशा प्रकारचं पक्वान बनवलंय की साध्या अन्नाचं त्या ठिकाणी काय बरोबरी करणार आहे, असं या ठिकाणी बोलतात. कामधेनूचे ऐश्वर्य पाहे इतर पशु जैसे नये, कल्पतरूची सरी काये अनेक तरुवासी येईल. कामधेनू नावाची गाय आहे. कामधेनूवर जेवढं ऐश्वर्य आहे तेवढं इतर गायीमध्ये नाहीये. कल्पतरू नावाचं झाड आहे, त्या झाडाखाली सगळ्या इच्छा पूर्ण होत आहे. बाकीचे जे झाड आहेत त्याला कल्पतरू सारखं ऐश्वर्य नाही, असं सांगतात. देवी यात्रे करियाच्या बरोबरी मज चालता नाही उरी उरवरी, म्हणून कुर्मदा संतरे चिंताक्रांत झाला. ही सगळी उदाहरणं कशासाठी दिली महाराज? काहीतरी उद्देश असतो त्यांचा. हे जे यात्रे करून चाललेले आहेत, माझ्या पूर्ण चाललेले आहेत, त्यांच्या बरोबरीनं मला जाता येत नाही, म्हणून एवढी उदाहरण आहे. आता जी लोक चाललेले आहेत पंढरपूरला, उद्या एकादशी आहे, आता ह्यांच्या बरोबर मला जाणं होत नाही, म्हणून मनामध्ये चिंता वाटू लागले. मग अंतरी करो विचार निरोप पाठवी सत्वर, म्हणे यात्रे करो माझा नमस्कार, रुक्मिणीवर हास्य सांगावा. आणि विचार केला, त्यांनी गाता पाठ केला होता कुर्मदासांनी. सांगितलं वारकऱ्यांना, तुम्ही संताधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, माझी भाकावी करुणा, बिनवा पंढरीचा राणा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लव करी पाठवा. कुर्मदासांनी सांगितलं, पंढरपूरला जर गेला तर पांडुरंगाला एकदा माझी आठवण करून द्या, असं वारकऱ्याला संत बोलू लागले. परदेशी अनाथ दिन कर चरण नाही तमज कारण, एकादशीस तुमचे दर्शन होईन दिसे सर्वथा. कुर्मदासांनी वारकऱ्यांना सांगितलं, तुम्ही उद्या सकाळी जाताल पंढरपूरला, इथून काय दुपारपर्यंत सुद्धा जातोय, जास्त लांब नाहीये पंढरपूर, पण माझ्यासाठी खूप लांब आहे, मला जाणं होत नाही. तुम्ही गेलात पंढरपूरला तर पांडुरंगाला सांगा एकादशी आहे, मला तिथपर्यंत येणं होत नाही, तुझं दर्शन घेणं होत नाही, असं कुर्मदास वारकऱ्यांना बोलतात. लहुळा
बसुनी 7 कोस पुढे पंढरी राहिली असे तरी 7 दिवस यावयास पाहिजे तमज लागी. कुर्मदासाने सांगितलं जास्त लांब नाही 7च कोस आहे, पण तेवढं 7 कोस चालायला चलून यायला मला 7 दिवस लागते आणि उद्या एकादशी आहे, त्याच्यामुळं मला टायमाला येणं होत नाही. म्हणून माझा असणारा निरोप तुमची वाट बघत बसलोय देवाची असं पांडुरंगाला सांगा. कुर्मदास बोलता आता एक भरी येवो नि जग जेथे मज सांभाळी कृपा मी तुझे भेटी विना कष्टी होतसे पोटी बहुतती. आणि पांडुरंगा आता मला तिथं येणं होत नाही कुठं पंढरपूरला, मग तुम्ही इकडे या. मला पंढरपूरला येणं होत नाही तर तुम्ही लवळला या आणि इथं येऊन मला दर्शन द्या, तुमच्या दर्शनाची आस लागले. अशा प्रकारे कुर्मदास बोलू लागले. चातक इच्छिती जलचरा की चंद्र पाहती चकोर तैसाची मी निरंतर तुझी वाट पाहत असे. कुर्मदासाने सांगितलं भेटी लागी जीवा लागली से आस. भेट घेण्यासाठी जीवाला तळमळ वाटू लागली. चकोर पक्षी जसं पाण्याला पाहतो, पाण्याची वाट पाहत बसतो, ज्या आतुरतेनं पाहतो त्याच आतुरतेनं मी तुमची वाट पाहतो असं कुर्मदास बोलतात. बसते धुंडती रेणुसी की अंडज पाहे पक्षीनिशी जैस तैसा कुर्मदास तुझशी नित्य मानसी चिंती तसे. तुझी वाट बघत बसलोय देवा, मला आता येणं होत नाही पंढरपूरला, खूप लांबून प्रवास करून आलोय, मला येण्यासाठी 7 दिवस पाहिजे, तेवढा वेळ नाही आता, उद्या एकादशी आहे. मग वासरू जसं गायची वाट बघत, लहान पक्षी अंड्यातले पक्षी पिल्ली जसं आपल्या पक्षिणीची वाट पाहतो आईची, तशी मी तुमची आतुरतेनं वाट पाहतो. इथं लवळ मध्ये कुर्मदास बोलतात. वित्त धारे काही तुझ वाचून अनेक नाही, धन संपत्ती विठाबाई तुझ विन काही दिसेना. कुर्मदासाने सांगितलं देवा माझ्याकडे काहीच नाहीये, गोतवाळा नाही, मला कोणी नातेवाईक कोणी नाही, सांभाळणारा कोणी नाही, पाठीमाग पुढं कोणी नाही, पैसा संपत्ती अडका एकर पण काही नाही म्हणली माझ्याकडे, फक्त सर्वस्व तू आहे. आता तुझ्याशिवाय मला कोणीच नाहीये. कुर्मदास बोलता अनाथ नाथ कृपा सागर तू म्हणविसी रंग धर, तरी आता येवनी सत्वरे करी उद्धार दिनांचा. भगवंत अनाथाचा नाथ म्हणताय तुला, अनाथाचा सांभाळ करणार आहे तू, आणि मी सुद्धा अनाथ आहे, मला माग पुढे कुणी नाहीये, तुझ्याशिवाय मला कोणीच नाहीये. मग इथं ये लवळ मध्ये, मला दर्शन दे आणि माझा जीवनाचं सार्थक करा. कुर्मदास बोलतात. ऐसी करुणा सांगोन यात्रे करासी करी विनवणी, निरोप सांगोन कृपाने सत्वर येथे पाठवावा. अशा प्रकारे करून वाणीनं कुर्मदासानं त्या यात्रे करुणा म्हणजेच वारकऱ्यांना सांगितलं, जे पंढरपूरला जात होते जवळपासून, एकाला थांबवलं आणि सांगितलं जावा, पंढरपूरला जर गेला तर पांडुरंगाला माझा निरोप सांगा आणि त्याला इकडे पाठवून द्या असं कुर्मदास बोलू लागले. अवश्य म्हणून उता वेळे वारे केली चालले तात्काळ, विठ्ठल नाम घोष सकळ करीत झाले ते धवा. वारकऱ्यांनी सांगितलं टेन्शन घेऊ नका म्हणले महाराज, तुमचा जो निरोप आहे, तुमची तळमळ आमच्या लक्षात आले, आता आम्ही देवाला तुमचा निरोप सांगतो, तुमचा जी काही असणारी विनंती आहे ती देवाला सांगतो. म्हणून जे काही वारकरी होते तिथून पंढरपूरच्या दिशेनं निघाले. इकडे पंढरपुरी महाद्वारी नामदेव कीर्तन करी, टाळदिंडी घेऊन करी सप्रेम गजरी डुलत. इकडे दशमीचा दिवस होता आणि इकडे नामदेव महाराज पंढरपुराच्या असणाऱ्या लावळामध्ये गळ्यामध्ये किंवा हातामध्ये टाळ देवाचं कीर्तन करू लागले. रामकृष्णायसी नामे आवडी उच्चारुनिया प्रेमे, विरे
व्यक्त होनी मन धर्मे श्री हरी गुण गातसे. आणि नामदेव महाराज करू लागले महाराज कीर्तन. रामकृष्ण नावाचा गजर आहे, कीर्तनामध्ये आनंद आहे. सगळे संत मंडळी तिथं आलेले होते. नामदेवाचं कीर्तन म्हणल्यावर देव नाचत होता महाराज. एवढं सामर्थ्य त्या कीर्तनामध्ये होतं. सांडोनी अभिमा सकळ अभिमान नाचे धरोनिया कान विठ्ठल मूर्तीचे ध्यान हृदया माझी आठवले. नामदेव महाराजांचा अभिमान नव्हता महाराज, सगळा अभिमान सोडून दिलेला होता. आणि नामदेवाला पांडुरंगाशिवाय काहीच आवडत नव्हतं. त्याच्यामुळे आनंदानं हृदयामध्ये पांडुरंगाची मूर्ती साठवून कीर्तन सुरू होतं. श्री हरीचे गुण उत्तम जन्म नाम आणि कर्म म्हणून या निज प्रेम गातसे सुखरूप. आणि नामदेवाच्या कीर्तनामध्ये देवाची कीर्ती होती महाराज. त्यांचा अवतार, त्यांचं कार्य, त्यांचं कर्म अशा पद्धतीने संपूर्ण कीर्तीची भगवंताची नामदेवाच्या कीर्तनातून सांगू लागले. निज भक्ता विश्रांती सहज की ज्ञानी याते निज गुज नातरे निज मुक्तीचे विद मोक्षदायक म्हणती ते. आणि जो असणाऱ्या ज्ञानियांचा ज्ञानी आहे, जे भक्त आहे त्या भक्ताचं विश्रांती स्थान आहे, मोक्षाचं ठिकाण आहे. पांडुरंग पंढरपूर ही मोक्षाची नगरी आहे. आणि असा असणारा कुलदैवत पांडुरंग परमात्मा आहे असं सांगतात. विष्णू विष्णू मेघ श्यामा मुकुंदा मुरारी पुरुषोत्तमा अच्युता नर हरे घनश्यामा विजयी रामा रघुपते. आणि नामदेवाचे कीर्तन होतं. त्याच्यामुळे देवाच्या नामावळी, सहस्त्र नामावळी, कृष्ण, गोविंद, अच्युत, भगवंत, हरे, मुरारी जेवढी असणारी भगवंताची नावं नामदेव महाराज घेऊ लागले. जय जय गोवर्धनो धारा जय जय गोपी मनोहरा जय जय भक्त करुणाकरा दिनोधारा पांडुरंगा. जय जय मंगलदा मंगलाधी दिशा पातक भंजना ऋषिकेशा अमरपाळका सर्वेश्वा अक्षयवेशा भंगा परमानंदा श्रीपती तुझी आदी मध्य अंती सज्जनाशी सुख संपत्ती तुझ विन श्रीपती असेना. दिनबंधो पंढरीनाथा तुझी माझा श्रोता भक्ता तुझी प्रेम सुखाचा दाता मजा नाथा करणे. ऐसा नामा देवसरी अंतरी आठव म्हणे भवश्रमा तूनी लवकरी काळ श्री हरी गोविंदा. नामदेव महाराज आतापर्यंत जी काही नामावळी गायल्या होत्या त्या असणाऱ्या नामावळी घेऊन सांगू लागले. देवा शीन आलाय संसाराचा, या असणाऱ्या याच्यामध्ये वाहून चाललोय. आणि तू कसा दीन बंधू आहे, अनाथाचा नाथ आहे, त्याच्यामधून आम्हाला बाहेर काढ आणि तारुण्य. नामदेव महाराज बोलतात. मग संतोष होवने रुक्मिणी बरेच हुबुजी दिदले अलिंगन पद्म करे कुरवाळोनी वदन जगजीवन संभोती. अशा प्रकारे नामदेवाचं कीर्तन होतं. पांडुरंग परमात्मा उतरले विटेवरनं, चतुर्भुज रूप धारण केलं, नामदेवाला आलिंगन दिलं. आणि काय सांगतात ऐका. संतासी म्हणे मेघश्याम नामदेव याचे ठेविले नाम तिने अनुभव माझे प्रेम मनोधर्मी निवाला. संताला सांगू लागले पांडुरंग याचं नाव नामदेव आहे आणि याच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये अखंड माझं नाव आहे. आणि याच नावाने यानं मला जिंकलं. संताला भगवंत बोलतात. नक्की संत वैष्णव जन आवडती वाहून माझी आरोपी पुढी देवला एकत्र होण्यासाठी. आणि बाकीचे सुद्धा संत होते. नामदेव महाराज तर आहेतच, बाकीचे पण जे संत आहेत ते मला जीवापेक्षा प्राणापेक्षा जास्त आवडत आहेत. आणि माझ्या भाषणामध्ये ते समरस गायले आहेत. भगवंत बोलतात. या सकळाहून विशेष जाणे नामया तुझे दिसती सद्गुण प्रेमामृताचा आनंद घेणे अधिकाधिक दिसत आहे. आणि
देवाने सांगितलं नामदेवा हे बाकीचे जे संत आहेत ते मला आवडतात, पण तू सगळ्यापेक्षा विशेष आहे, तू सगळ्यापेक्षा जास्त लाडका आहे, आवडता आहे. भगवंत बोलतात हा ज्ञानदेव माझे जीवन, ज्ञान विज्ञानाचे बंधन, वैराग्याचा मेरू जाण, निवृत्ती देव निजदास. स्वतः पांडुरंग सांगू लागले इथं कीर्तनाला आलेले सगळे संत मला आवडतात. हा ज्ञानियांचा राजा आहे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानाचं भंडार यांच्यापाशी आहे. वैराग्याचं रूपक, वैराग्याची मूर्ती म्हणजे निवृत्तीनाथ आहे. अशा प्रकारे देव सांगू लागले. स्वात्मबोधाचा पूर्ण सागर तू हा, सोपान भक्त थोर, रोहिदास विसोबाकेचे गोरा कुंभार निज भक्त. स्वात्मबोधाचा जो काय आत्मसुखाचा सागर आहे तो सोपान आहे. सोपान कसा आहे? आनंद आहे. सोपानापाशी आनंदच आहे महाराज. स्वानंद वेगळा आणि आनंद वेगळा. तो स्वानंदाची मूर्ती म्हणजे सोपान आहे. पुन्हा विसोबा खेचर, नरहरी सोनार, पुन्हा गोरा कुंभार, सगळे भक्त मला आवडतात. देव सांगू लागले भक्त परमानंद जोगा, अनेक हा जगमित्र नागा, विनट रामा वट्टेश्वर चांगा, मज श्रीरंगा आवडती. सगळे संत मला आवडतायत. जोगा परमाम जोगा आहे, विष्जगमित्र नागा आहे. पुन्हा त्या ठिकाणी असणारे अनेक संत आहेत, तिथे बसलेले पैकी सगळेच आवडतात. देव सांगू लागले आसंद सुधामा केशवदास, नरहरी सोनार भानुदास, हे मजे आवडती विशेष, परी तुझ्या प्रेमा संत नाही. देवाने सांगितलं सगळे आवडतायत. तिथं जेवढे संत मंडळी आलेले सगळे सुदामा आहे, नरहरी सोनार वगैरे सगळे सगळे संत तिथं बसलेले. पण याच्यापेक्षा श्रेष्ठत्व जे प्रेम आहे ते तुझं आहे. कुणाचं? नामदेवाचं. भगवंत बोलतात भीष्मरुक्राल कुमार क्रूर, बुद्धव अर्जुन प्रल्हाद थोर, ध्रुव नारद आणि तुंबरे माझे अंतरे जाणती, हे सर्वदा विषयी विरक्त, सहज सती जीवन मुक्त, परिणाम या तुझा अद्भुत भाग्य महिमा दिसत आहे. देवाने सांगितलं भीष्माचार्य, उद्धव, अक्रूर, रुक्मांगद, अर्जुन ही सगळी माझे भक्त आहेत. ही वैराग्याची मूर्तिमंत रूपक आहे, पण याच्यापेक्षा जास्त प्रीती तुझं माझ्यावरती आहे असं भगवंत नामदेवाला सांगतात. बहुया सकळांची प्रीती, हे अनंत जन्मीचे सांगाते, परी तुझा भाव माझे चित्ती आगळा दिसत आहे. देवानं सांगितलं नामदेवा ही जन्मोजन्मी माझ्या संग आहे. आता जी नावं घेतली सगळे संत मंडळी सगळ्या अवतारामध्ये माझ्या बरोबरीला आहे, पण तुझं जे प्रेम आहे ते विशेष आहे, सगळ्यापेक्षा आगळं वेगळं आहे. भगवंत बोलतात ऐसा संवाद करिता हरी, तो अकस्मात आले वारे करी, दिंड्या पताका घेऊन करी, जग जय जयकार गरजती. मोठी एकादश होती महाराज. कार्तिक महिन्यामधली एकादशी श्रेष्ठ होती. पंढरपूरला गर्दी होती आणि त्या एकादशीच्या दिवशी सगळी वारकरी लांबून लांबून हातामध्ये पताका घेऊन पंढरपूर मध्ये आले. सवे गरुड टेकाची आभार, मृदंग वाजती अपार, नाम घोषे करिता गजर, भीमातीर दुमदुमले. असंख्य वारकरी होते महाराज. कितीतरी लोक असतात पंढरपूरला एकादशीला, अफाट लोक असतात. आणि सगळ्यांनी भगवंताच्या नावाचा जय जयकार केला महाराज. वाळवंट चंद्रभागा नदी सगळी दुमदुमून गेली असं सांगतात. या सुखात निज सोळे, पुंडलिक झाले भक्त प्रेमळ, जेवी चंद्रामृताचे गळाळ, चकोरची शिव जाणे. आणि तो जो आनंद आहे तिथं झालेला जो आनंद आहे वाळवंटामध्ये, तो पुंडलिक एक भक्त जाणणार आहे. तेवढं एकच जसं पावसाच्या पाण्याची थेंबाची किंमत त्या चकोराला असते, तशी या भक्तीचा आनंदाचीच सुख
कशाला आहे असं सांगतात. तरी माते स्तनी स्तनीचे पयपान बाळकची एक शेव जाणे की शिरसागरीचे महिमान उपमन वासून कळेना. या भक्ती सुखाचं प्रेम फक्त भक्ताला कळतं, महाराज संताला कळतं. आईचे दुधाची किंमत लेकरालाच कळत असते, किंवा दुधाचा समुद्र वाटीवर दुधासाठी दुधाचा समुद्र उपमन्यूला दिला होता, त्याची किंमत त्यालाच कळते असं सांगतात. एक वट होता दुग्ध पाणी राजहंसची घे निवडणी की प्रेमळ भक्ताचे कीर्तनी सज्ञान जाणती म्हणून कीर्तनामधला जो आनंद आहे तो सद्भक्तच जाणतायत. महाराज उदाहरण दिलं, दूध आणि पाणी एकत्र करायचं, मिक्स करायचं. राजहंस फक्त त्या पाण्यातून दूध बाहेर काढतो, तसा त्या कीर्तनाचा आनंद फक्त भक्त आणि संतच घेऊ शकतात असं सांगतात. तरी कमळ पुष्पाचा मकरंद शिव जाणे एक मिलिंद देवी पंढरी क्षेत्रीचा परमानंद भक्त पुंडलिक भोग तसे. पुंडलिक महाराज तिथं अखंड वास आहे त्यांना पंढरपूर मध्ये देवाच्या समोर आहे. पुंडलिकाचं मंदिर पांडुरंगाच्या समोर आहे. फुलामधला जो काय सुवास आहे तो असणारा तिथला पक्षी गुंडा तोच घेऊ शकतो मकरंद. तसा पंढरपूरला होणारा सोहळा, त्या सोहळ्याचा आनंद पुंडलिकच घेऊ शकतात असं सांगतात. सप्रेम भावे महाद्वारी लोटांगण घालती वारी करी एकमेकाचे ते अवसरी आलिंगन देती निदा प्रेमे. पंढरपूरला आल्यावर काय महाराज, सगळे वारकरी एकमेकाला आलिंगन देत आहेत, एकमेकाच्या पाया पडतात. तिथं काय आगमन गोड पाया पडायच्या ना जगणी ठेविले दोन्हीकडे कासे पितांबर वेष्टीला. आणि पाहिलं महाराज पांडुरंगाला कोणी वारकऱ्यांनी कमरेवरती हात ठेवलेले. कमरेवरतीच हात का ठेवले हो? कारण जो राम आहे, जो कृष्ण आहे, तोच विठ्ठल आहे, वेगळा नाहीये. लंके पुढे वज्र ठाणा सोडी बाणा पाठी बाणा तेव्हा दंड भागले म्हणून श्रीरामे जगणी ठेविले तर. लंकेपुढे बाणापाठी बाण सोडल्यामुळे हात दुखायला लागले म्हणून कमरेवर ठेवले. आणि हे असणार स्वरूप संत मंडळी पाहू लागले. आयसा देखता जग जीवने आनंदले भक्त जनस प्रेम देवो आलिंगन मग श्री चरण वंदिले. अशा प्रकारचा जगाचा जीवन आहे, तो जगत जीवन आहे, त्याच्यामुळे जग जिवंत आहे असं असणारा भगवान परमात्म्याला पाहिलं, आलिंगन दिलं, मिठी मारली, चरणावरती डोकं ठेवलं. नंतर जेवी सासुर वासनी बाळा माय देखता हर्ष वाटे तिजला. ही श्रीमुख पाहता डोळा आनंद झाला भक्तासी. सासूर वासिनी स्त्री असावी महाराज. खूप दिवसानंतर माहेराला जावी आणि माहेराला गेल्यावर आईला बघितलं, तिला किती आनंद वाटतो. केव्हा कन्या सासूराशी जाय मागे परतोनी पाहे, तेवढाच आनंद भक्त मंडळीला झाला होता. मग विटे सहित दोन्ही चरण ठेवलोनी मस्तक ठेविला जाण. शरीरी नाठवे मी तुपन तन्मय हो निराल. आणि अशा प्रकारे असणाऱ्या भगवंताला पाहिलं. कमरेवरती हात आहे, समचरण दृष्टी आहे, विटेवरती उभा आहे. सगळे संत मंडळींनी, वारकऱ्यांनी, भक्त मंडळींनी पाहिलं, आनंद वाटला. मेहनती दृष्टीसी पाहतासी मुख अनंत जन्मीचे विसरलो दुःख. तुझी सर्व सुखदायक नाही आणि दुसरे. सांगितलं महाराज, देव आहे तो, देवाचं श्रीमुख
पाहिजे अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. पांडुरंगाचं मुख पाहिल्यावर काय आनंद आहे देवाला कळतंय का? ती भक्तच मंडळीला माहित आहे मला. तुझी या दर्शनाचे सुख श्रीरामा तुझं ओळख भक्त जानती सात्विक जे नैष्टक व्रतधारी. अशा प्रकारचं श्रीमुख पाहू लागले. सर्व एक स्मरण धरोनिया निरोपे सांगती देवराया अनती कुर्मदास भेटावया लहुळावोशी बोलविले. तेवढ्यात एकाला आठवणच महाराज सगळी वारकरी होते आता विसरून गेले होते ते कुर्मदासाचा निरोप. पण एकानं लक्षामध्ये ठेवलं होतं आपल्याला रस्त्याने एक महाराज भेटला होता त्याला हात पाय नाही आणि त्यानं आपल्यापाशी देवाला निरोप द्यायला सांगितलंय म्हणून एका जणांना आठवणीत ठेवलं आणि देवाला सांगितलं देवा एक भक्त आहे जवळपाशी थांबलाय त्याला इथं येणं होत नाही तुम्हाला तिथं बोलवलं आहे लवकर जावा. त्यासी नाही ते करणे करे शेतवरे चालवे येथवरे भेटीची अर्थ धरो रे थोरे तुमची वाट पाहतसे. तेव्हा त्याला हात पाय नाही त्याची करोड त्याची अवस्था पाहून आम्हाला दया निर्माण झाली. त्याला इथपर्यंत येणं होत नाही पण तुमचं काम आहे तिथं जाणं. तो तिथपर्यंत तरी आलाय त्याच्या गावापासून आता पुढे त्याला येणं होत नाही. तुम्ही तिथं जावा आणि त्याला दर्शन द्या. वारकरी कुर्मदासाचा निरोप सांगू लागला. वचन ऐकोनी पंढरीनाथ उतावीळ झाले त्वरित म्हणती कुर्मदास निज भक्त केव्हा भेटेल मज लागी. त्या वारकऱ्याने निरोप सांगितल्यावर देवाच्या मनामध्ये त्याच्या भेटीची उत्सुकता लागली. त्यांनी आधीच सांगितलं होतं की भक्त लोक मला आवडतायत मग कधी असणारा तो कुर्मदास भेटतोय असं देवाला वाटू लागलं. अंतरीचे मनोरथ पूर्ण जे भेटतील संत जन तयावीन इष्ट मित्र आन कोणी जीवलग दिसेना. आणि देवाने सांगितलं आप्त जे आहेत जवळचे आहेत ते संत आहे. संतच जवळचे असतायत आणि संताशिवाय दुसरं कुणीच जवळचं वाटत नाहीये. अशा प्रकारे भगवंत बोलू लागले. मग नामदेव आणि ज्ञानदेव निकट बोलावणी देव राव अंतरीचा निज भाव सांगतसे तया लागी. पांडुरंगाने ठरवलं भेटायला जायचंय मग एकटं जायचं नाही दोघं होते ज्ञानदेव आणि नामदेव दोघांना पांडुरंगाने जवळ बोलवलं. म्हणलं आता आपल्याला जायचंय एका जणाच्या भेटीला काय सांगतात ऐका. बहुतार्थ धरोनी पोटी कुर्मदास विचितो भेटी तुम्ही आम्ही उठा उठी सत्वरे जाऊ त्या ठाया. पांडुरंगाने सांगितलं त्या दोघांना ज्ञानदेव आणि नामदेवांना चला म्हणले तिथं जवळपाशी कुर्मदास आपली वाट बघत बसलाय आपल्या तिघाला तिथपर्यंत जायचं आहे. देव सांगू लागले. दोघा जनासी दोही हाती धरनिया सत्वर गती शरण चाली वैकुंठपती निगते झाले ते रवा. मग देवाना दोघाला दोन्ही हाताला धरलं आणि मध्यभागी पांडुरंग आहे. डाव्या साईडला नामदेव उजव्या साईडला ज्ञानदेव आणि पांडुरंग निघाला. विटेवरनं खाली उतरला. शरण चालीला भक्ताच्या भेटीसाठी देव निघाला. जो शिरसागर शयने जयासी वर्णिती श्रुती पुराण तो लक्ष्मी कांत जग जीवन चरण चाली जातसे. तो दुधाच्या समुद्रावर झोपणार आहे शयन करणार आहे ज्याचं वर्णन प्रत्येक ग्रंथामध्ये पुराणामध्ये स्मृतींनी वेदांनी शास्त्रांनी पुराणांनी ज्याचं वर्णन केलंय असा असणारा देव अनवाणी पायानं भक्ताच्या भेटीसाठी निघाला. ब्रह्मादिक मुनी सहज ज्याचे इच्छिती तो रुक्मिणी रमण गरुड ध्वज चरण चाली
जातच. अहो ब्रह्मादिक जे देव आहे ज्याच्या पायाची माती मस्तकाला मिळावी म्हणून तळमळ करताय असा असणारा भगवान परमात्मा पायाने चालत चालत पंढरपुरातून लवूच्या दिशेने निघाला. योगी बैसले वज्रासनी लवकर नाही जाते ध्यानी पूर्वदासाची भक्ती दे कोणी चरणे चाली निघाला. अहो योगी सिद्ध साधक भगवंताची भेटी व्हावी म्हणून तपश्चर्या करतायत. योगी याच्या ध्यानी ध्याताना तुळसी त्यांच्या स्वप्नात बी देव जात नाही आणि तर भक्ताच्या भेटीसाठी पायानं चालत निघाला असं सांगता. मारी चालता जग जेटी तो अरण्य भेंडी देखील दृष्टी मग सावता माळीयाची भेटी उत्कट पोटी झाले. आणि मग रस्त्याने जात असताना पंढरपुराहून आरण त्या असणाऱ्या लवळा जाताना मध्ये आरण गाव लागलं सावता माळीचं. आणि तिथं आल्यावर भगवंत काय विचार करतात. याचे भेटीस चक्र पाणी त्वरे चालले ते क्षणी म्हणे तो चुके नामया लागुनी आजीचे दिनी दाखवावे. देवाने विचार केला आता कुर्मदास थोडं बाजूला राहू द्या त्याच्या भेटीला जायचंय पण इथं नामदेवाची थोडी परीक्षा घेऊ म्हणजे याचं पाहू म्हणून सावता माळ्याच्या भेटीसाठी तिघे जण निघाले. मग केशव तयासी म्हणे केशवराज बहुत तृष्णा लागली मजे ऐसे म्हणून अधोक्ष माळ्या माझी प्रवेशला. तिथं सावता महाराजांचा मळा होता महाराज आणि देवाने सांगितलं त्या दोघांना नामदेवाला आणि ज्ञानेश्वराला तहान लागली मला तुम्ही इथं बसा इथं मळा आहे त्या मळ्यामध्ये जातो आणि पाणी पिऊन येतो तोपर्यंत तुम्ही इथं थांबा देव सांगू लागले. दोघांशी ठेवून बाहेरी म्हणे उदय पिऊन येतो सत्यवरी ऐसे म्हणून श्रीहरी सावच्या पाशी पातले. देवाने सांगितलं तुम्ही दोघं थांबा पाणी पिऊन लगेच येतो म्हणले आपल्याला लांब जायचंय तुम्ही थांबा पाणी पिऊन येतो असं म्हणून सावता महाराजांच्या मळ्यामध्ये सावता माळीपाशी भगवंत आले. तव त्याने लावणी नेत्रपाती हृदय चिंतिली श्री विठ्ठल मूर्ती मुखे गातना कीर्ती विदे हस्ती जाहलासे. आणि सावता माळीच्या मळ्यामध्ये भगवंत आले पण तो देहावरती नव्हता. डोळं झाकून मळ्यामध्ये झाडाखाली बसून भगवंताचं भजन हृदयामध्ये विठ्ठलाची मूर्ती डोळं झाकून ध्यान करत बसला. ऐसरी कुणी सारे माथा ठेविला भयकर सावेद करो सत्वर आलिंगन दिधले. अशा प्रकारे पांडुरंगानं पाहिलं त्याच्या डोक्यावरती अभय कर ठेवला देवानं कृपाहस्त ठेवला त्याला सावध केलं सावता माळीला आणि भगवंतानी आलिंगन दिलं म्हणतात. कोणी चक्र पाणी मिठी घातले दृढ चरणी प्रेमाश्रू लोटले नयनी आनंद मनी न समाये. सावता माळीने डोळे उघडलं महाराज ब्रह्मांडाचा नायक समोर आहे भगवान परमात्म्याला पाहिलं दर्शन घेतलं आलिंगन दिलं समाधान वाटलं. कुणी मिठी घातले चरणी प्रेमाश्रू लोटले नयनी आनंद मनीनस माये मने धन्य धन्य दिवस आजी सुवेळा माये बाप म्या देखिला डोळा सुकुमार घड श्रावणा चरणी चालत आलासे. सावता माळ्याने विचार केला ज्याच्यासाठी आपण भक्ती करतोय तो देव चालत आलाय आपल्या मळ्यामध्ये चालत आला महाराज पायानं पंढरपुराहून तो आलाय. हे असे असणाऱ्या भगवंताला पाहिलं डोळ्यामधून अश्रू वाहू लागले असं सांगतात. चरणी ठेवणी माथा विनवी करी भक्त सावता बहुत सिनलाची पंढरीनाथा सांभाळ करिता दिनांचा. सावता माळींनी भगवंताच्या चरणाला मिठी मारली आणि देवाला सांगितलं देवा खूप दमलाय लांबून आलास दिनाचा सांभाळ करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट होत आहे. सावता माळी महाराज बोलतात आता स्वस्त करणे म्हणा पैसे क्षण भरी करीतो पूजन आज ऐकून जग जीवन काय बोलत ते देवा. आणि सावतानं सांगितलं देवा खूप दिवसातून आलात पहिल्यांदाच आला देव आलाय महाराज
तुम्ही बसा इथं आमच्या मळ्यामध्ये, आता पूजेचं ताट घेऊन येतो, तुमची पूजा करतो. असं बोलल्यावर देव काय सांगता? भय पावने रुक्मिणी बरा सावत्यासी देत प्रत्युत्तर, माझे पाठीशी दोघे तस्कर येते सत्वर लग बगे. देवाने सांगितलं बाबा कसं तरी पळत पळत जीव वाचवत इथं आलोय. 2 चोर माझ्या पाठीमागे लागलेले, माझा पाठलाग करत आलेले, आता येतील ती मला लपायला जागा दे. भगवंत बोलता दयाच्या भेणे तुझ पासी येथून आलो लपावयासी, तू पूजा करो इच्छितोशी नवल मजसी वाट तस. आणि देवाने सांगितलं त्या 2 चोरांच्या भीतीने मी आलो इथं मळ्यामध्ये लपायला. चोर पाठीमागे लागलेले आहेत माझ्या, मग आता मी इथं लपण्यासाठी आलो, तू माझी पूजा करायला, असं देव सावतामाळीला बोलतात. वासर मनीषी लागले ग्रहण तयासी नरचे अर्घदान, ई पर चक्री बेडले जाण राया तया रायासी भद्रासन रुचेना. सूर्याला ग्रहण लागलं, मग बाकी त्याला आपण अर्धदान देतो हात जोडून, ती त्याला शोभत नाही किंवा त्याला ते आवडत नाहीये. राजाच्या सैन्यावरती आक्रमण केल्यावर परत सैन्याने जसं राजाला दुःख होतं तसं सांगता. चिंता बदवली मानसी तै उपचारेण रुचे मानवासी, सन्निध देखता गस्तीसी भरते सागरासी नयेकी. अहो एखादा चिंता माणूस आहे, चिंता आहे डोक्यामध्ये, सतत टेन्शन आहे, त्याला कुठलेच उपचार लागू पडत नाही. अगस्ती महाराजांना पाहिलं, समुद्र थरथर कापतो महाराजांना पाहून, अशी अवस्था देवाची झाली म्हणतात. देवी तू न करो म्हणतोसी पूजन, परी स्वस्त नाही माझे मन, आता कोठे तरी माझे प्राण तरी जतन भक्त राजा. देवाने सांगितलं तू पूजा करायची म्हणतो, पण ही पूजा करायची वेळ नाही. पाठीमाग 2 चोर लागले, पंढरपुरापासून पाठलाग करायले, इथं आलोय, आता लपायला मला कुठेतरी जागा दे, लपवून ठेव त्यांच्यापासून. देव सांगू लागले सावता म्हणे ते समयी तू 60 कवने ठाई, ऐसा ठाव दिसत नाही त्रिभुवन पायी शोधता. सावतामाळीने सांगितलं देवा तुला लपून बसायचं म्हणल्यावर तू कशात बसणार आहे? एवढा मोठा उदार तू प्रचंड आहे, आणि असा असणारा उदार एवढा बलवान देवाला कुठं लपवावं असं सांगतं. 60 पिंजऱ्यात की आकाशन समाय घागरित, नाही वाना तरी वाचर म्हणी अंधारात, कोंडेल कैसा गोविंदा. भगवंता तुला कसं त्या ठिकाणी लपवावं? वाऱ्याला पिंजऱ्यामध्ये अडकवता येतं का? सूर्याला घागरीमध्ये बसवता येतं का? किंवा अंधारामध्ये त्याला धरता येतं का आकाशाला? तशा पद्धतीने तुला लपवता येत नाहीये. सावतामाळी बोलतात बापसा माझी कैलास नातकी पक्षिया माझी विनिता सुते, नातरी देवा माझी सचिनात लपेचे सर्वता. लपत नाहीये महाराज. तपस्या करणाऱ्यामध्ये भगवान शंकरजी श्रेष्ठ आहे, पक्षामध्ये गरुड श्रेष्ठ आहे, देवामध्ये इंद्र श्रेष्ठ आहे. ती जशी लपत नाही तसं तुला लपवता येत नाही. प्रतिके माझी कस्तुरी की वृक्षा माझी मैलागिरी, की श्वापदा माझी गज केसरी न झाकेची सर्वथा. अश्वा माझी उच्च सेवा कैसा लपेल देवा देवा, लो संदुकेत माधवा परिस कैसा झाकेल. देवी तू सर्वा वरिष्ठ श्री हरी, अनंत ब्रह्मांडे तुझे उदरी, तुझ लपवावया महिवरी ठाव कोठे दिसेना. सावतामाळीने सांगितलं देवा अनंत ब्रह्मांड तुझ्या पोटात आहे, तुला कुठे लपवायचं? ज्याच्या पोटातच अनेक ब्रह्मांड सामावलेले आहे, तेवढा उदार विशाल देव आहे, तुला कुठं लपवावं सांगू लागले. भगवने जगजीवन ब्रह्मनाचा प्रसंग कोण, कोठे तरी मज कारण ठेवी लपवून ती समयी. देवानं सांगितलं सावतामाळी काही करा पण मला आता लपवा. 2 चोर पाठीमागणे येतील,
मग कुठंतरी लपवा, कुठेही मी बसतो असं देव सांगू लागले. मग खुरपे घेऊनी सत्वरी उदर चिरिले ते अवसरी हृदय संपुष्टी मुरारी येऊन झळकरी वैसला. सावता माळ्याने विचार केला नाही महाराज, मग देवाला कुठं साठवायचं म्हणून खुरप हातामध्ये होता. आता माळ्याच्या जात होती, शेतामध्ये काम करत होता, खुरप घेतलं आणि पोट फाडलं महाराज, छाती पोट फाडलं आणि त्या पोटामध्ये देवाला सावता माळीनं लपवलं. सावता विचारी ते वेळा तस्किर देखतील की घनन्या म्हणून निरवला ए चवाळा गुजरा माझी बांधिला. आणि पोट फाडल्यामुळं तिथून रक्त येत होत आणि सावता माळीने सांगितलं ही जी चोर आली ती काय चोर काय सामान्य आहेत काय, खूप पाताळ तरी लपलं तरी तुला हुंडणारी ती चोर येत, ह्याला दिसणार नाही का इथं आपल्याला. म्हणून पूर्व जसं त्याचं पोट होत तसं त्या ठिकाणी देवाने केलं असं सांगतात. हृदय मंदिरी जगजटी सावत्याची बोले गुजगोष्टी तुझा उपकार फेडा वयाची सृष्टी पदार्थ दृष्टी दिसेना. आता देव सावता माळ्याच्या हृदयात आहे आणि हृदयामधनच देव सांगू लागले तुझे उपकार आहेत, मला वाचवलं ह्या चोरापासून, तुझे उपकार फेडता येत नाही, मला लपवायला जागा दिली असं भगवंत बोलतात. श्रोते म्हणते नवलाव उदरी कैसा साठवला देव हा शंकेचा मासी ठाव प्राप्त झाला ये काळी. लगेच श्रोत्यांना प्रश्न पडला महाराज, एवढा मोठा देव अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे आणि त्या देवाला त्या सावता माळीनं पोटामध्ये कसं लपवलं आमची शंका आहे आणि त्या शंकेचं निरसन आता उद्याच करायचंय. कसं लपवला तसं त्या ठिकाणी उदाहरण देऊन महिपती बुवा सांगतात. ऐका पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.